हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं CFT ऑफ टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस आणि फॅक्टर्स अफेक्टिंग क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन द ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. तर बघा, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंगला. तर पहिला फॅक्टर होता चार्ज ऑन द सेंट्रल मेटल आयन. जेवढा जास्त मेटल आयनवरती चार्ज असेल तेवढा जास्त लिगँडचा ॲप्रोच होईल, आणि जेवढा जास्त लिगँडचा ॲप्रोच होणार तेवढी जास्त मेटल आणि लिगँडमधली इंटरॅक्शन होणार, आणि जेवढी जास्त मेटल आणि लिगँडमधली इंटरॅक्शन होणार तेवढं जास्त रिपल्शन झाल्यामुळे डी ऑर्बिटलच्या इलेक्ट्रॉन आणि लिगँडच्या इलेक्ट्रॉनमधल्या रिपल्शनमुळे तेवढी जास्त स्प्लिटिंग होणार. दॅट मीन्स ॲज द चार्ज ऑन द सेंट्रल मेटल आयन इन्क्रीजेस, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग ऑल्सो इन्क्रीजेस. याच्यानंतर जो सेकंड फॅक्टर होता दॅट वॉज द नेचर ऑफ ट्रान्झिशन सिरीज फ्रॉम 3D टू 4D टू 5D. 3D सिरीजचा मेटल आहे, 4D सिरीजचा मेटल आहे आणि 5D सिरीजचा मेटल आहे. तर 3D पेक्षा 4D मध्ये जो मेटल आयन आहे त्याचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त असणार. 4D पेक्षा 5D मेटल आयनचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त असणार. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर का जास्त असला तर लिगँडचा ॲप्रोच जास्त होणार, आणि जर लिगँडचा ॲप्रोच जास्त झाला तर इंटरॅक्शन जास्त, रिपल्शन जास्त, आणि त्याच्यामुळे होणारी स्प्लिटिंगसुद्धा जास्त. तिसरा जो फॅक्टर आहे तो आहे नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन्स. तर ट्रान्झिशन सिरीजमध्ये फ्रॉम फर्स्ट मेंबर टू द 10th मेंबर डीमध्ये इलेक्ट्रॉन्स वाढत जातात. डी ऑर्बिटल इज पार्शियली फिल्ड अँड द नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस. सो ॲज द नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस, बिकॉज ऑफ दॅट डी इलेक्ट्रॉन, डी ऑर्बिटलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनमुळे काय होते तर ह्या डी इलेक्ट्रॉन आणि लिगँडचे इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये रिपल्शन जास्त झाल्यामुळे लिगँड हा जास्त मेटल आयनच्या जवळ येऊ शकणार नाही, तो दूर राहणार तर इंटरॅक्शन कमी तर स्प्लिटिंगसुद्धा कमी होणार. सो दीज आर द 3 फॅक्टर्स. आता आपल्याला बघायचं आहे चौथा फॅक्टर, जो की आहे जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स. हाऊ जॉमेट्री इफेक्ट्स द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. जॉमेट्रीचा क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंगवरती काय इफेक्ट होतो हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, टेट्राहेड्रल जॉमेट्री किंवा ऑक्टाहेड्रल जॉमेट्री याचा क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंगवरती काय परिणाम होतो. तर जी ऑक्टाहेड्रल जॉमेट्री आहे याच्यामधली जी काही क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग आहे ही टेट्राहेड्रलपेक्षा मोर दॅन डबल. इट इज मोर दॅन डबल इन केस ऑफ ऑक्टाहेड्रल. तर मोर दॅन डबल मीन्स व्हॉट. तर टेट्राहेड्रलची जी क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग असते ही कमी असणार, आणि ऑक्टाहेड्रलची जी क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग आहे ही टेट्राहेड्रलपेक्षा डबलपेक्षाही जास्त आहे. तर असं का? याच्यामागे 2 कारण आहेत बघा. पहिलं कारण काय आहे तर जो ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे या ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये जे काही डी ऑर्बिटल्स आहेत हे डी ऑर्बिटल्स आणि जो लिगँडचा ॲप्रोच आहे, द ॲप्रोच ऑफ लिगँड इज एक्झॅक्टली फेसिंग डायरेक्टली टुवर्ड द अलॉंग द ॲक्सिस डी ऑर्बिटल. जे अलॉंग द ॲक्सिसचे डी ऑर्बिटल्स आहेत हे डायरेक्टली फेस करतात ॲप्रोच करणाऱ्या लिगँडला, आणि म्हणून त्यांच्यामध्ये खूप जास्त रिपल्शन होते, आणि म्हणून ऑक्टाहेड्रलची स्प्लिटिंग ही खूप जास्त आहे. बघा, the first reason is what? The octahedral complexes faces directly, or the ligand's approach in the octahedral complex is along the axis, and because of that what happens, they directly faces the along the axis d orbital, आणि याच्यामुळे खूप जास्त स्प्लिटिंग होते. त्याच्यानंतर इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस along the axis ऑर्बिटल किंवा बिटवीन द ॲक्सिस ऑर्बिटल या दोघांपैकी कोणताच ऑर्बिटल हा डायरेक्टली ॲप्रोच करणाऱ्या लिगँडला फेस करत नाही. दोघांपैकी कोणताही ऑर्बिटल हा डायरेक्टली फेस करत नाही. नाही तो अलॉंग द ॲक्सिसला डायरेक्टली फेस करत, नाही तर बिटवीन द ॲक्सिसला डायरेक्टली फेस करत. तो बिटवीन द ॲक्सिसच्या जास्त जवळ असतो ॲज कम्पेअर टू द अलॉंग द ॲक्सिस, बट इट इज नॉट फेसिंग डायरेक्टली टू एनी ऑफ द डी ऑर्बिटल, आणि म्हणून टेट्राहेड्रलमध्ये जी काही स्प्लिटिंग आहे ही ऑक्टाहेड्रलपेक्षा कमी आहे. दुसरं मुख्य कारण काय आहे बघा, तर दुसरं मेन रिझन आहे की इन केस ऑफ टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स ओनली 4 लिगँड्स आर इन्वॉल्ड. 4च लिगँड्स असतात इन केस ऑफ टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स, बट ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये 6 लिगँड्स असतात, आणि ते 6 लिगँड्स असल्यामुळे व्हॉट हॅपन्स तर 6 लिगँडची इंटरॅक्शन ही जास्त होणार आणि 4 लिगँडची इंटरॅक्शन ही कमी होणार. इट रिझल्ट्स इन 33% डिक्रीज इन द टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स ऑफ क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग 33% या कारणामुळे कमी असते इन केस ऑफ द टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. सो दिस इज द थर्ड फॅक्टर. नाव द फोर्थ फॅक्टर इज द नेचर ऑफ लिगँड. नेचर ऑफ लिगँड.
तर बघा हा जो डी ऑर्बिटल आहे, हा डी ऑर्बिटल स्प्लिट होतो इंटू द T2G अँड EG, दोन सेटमध्ये तो स्प्लिट होतो. आणि T2G आणि EG मधला जो गॅप आहे त्याला आपण म्हणतो क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी, ज्याला आपण रिप्रेझेंट करतो डेलोने. तर हा जो काही गॅप आहे ज्याला आपण क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग म्हणतो, हा गॅप डिपेंड करतो ऑन द नेचर ऑफ लिगॅंड. हाऊ? तर बघा, दिस गॅप इज कॉल्ड ॲज द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग विच इज रिप्रेझेंटेड बाय डेलो, आणि याला आपण मोजतो बाय रॅडिएटिंग इट विथ द लाईट. याच्यावरती आपण लाईट टाकतो. तर हा जो टाकलेला लाईट आहे, ही जी लाईट रेडिएशन आहे, हे लाईट रेडिएशन इलेक्ट्रॉन्स ॲब्झॉर्ब करतात आणि एक्साइट होतात फ्रॉम T2G टू EG, आणि ते तेवढी एनर्जी ॲब्झॉर्ब करतात जेवढी गरजेची आहे फॉर द एक्साइटेशन फ्रॉम T2G टू EG. द अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब ऑन द कॉम्प्लेक्स और बाय द कॉम्प्लेक्स डिपेंड्स ऑन दिस एनर्जी गॅप. T2G आणि EG मधला जो एनर्जी गॅप आहे ज्याला आपण डेलो म्हणतो, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग म्हणतो. ही क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग किती आहे, जेवढी आहे तेवढीच एनर्जी ॲब्झॉर्ब करणार कॉम्प्लेक्स. तर दॅट इज कॉल्ड ॲज द फ्रिक्वेन्सी ऑफ ॲब्झॉर्प्शन मॅक्झिमम. जी एनर्जी तो कॉम्प्लेक्स ॲब्झॉर्ब करत आहे त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी ऑफ ॲब्झॉर्प्शन मॅक्झिमम, आणि ती फ्रिक्वेन्सी ऑफ ॲब्झॉर्प्शन मॅक्झिमम इज इक्वल टू क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. तर आपल्याला क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग मोजायची आहे, तर ती आपण मोजू शकतो बाय द फ्रिक्वेन्सी ऑफ ॲब्झॉर्प्शन मॅक्झिमम. आता जर स्प्लिटिंग जास्त तर एनर्जी जास्त ॲब्झॉर्ब होणार, फ्रिक्वेन्सी ऑफ ॲब्झॉर्प्शन मॅक्झिमम ही जास्त असणार. जर स्प्लिटिंग कमी तर एनर्जी कमी ॲब्झॉर्ब होणार, फ्रिक्वेन्सी ऑफ ॲब्झॉर्प्शन मॅक्झिमम ही कमी येणार. आणि ही डिपेंड करते ऑल्सो ऑन द नेचर ऑफ लिगॅंड. तर जर एनर्जी कमी ॲब्झॉर्ब झाली याचा अर्थ स्प्लिटिंग कमी आहे, आणि जर एनर्जी जास्त ॲब्झॉर्ब झाली तर याचा अर्थ स्प्लिटिंग जास्त आहे, जी की डिपेंड करून राहिलेली ऑन द नेचर ऑफ लिगॅंड. तर याच्या आधारावरती दोन टाईपचे लिगॅंड क्लासिफाय केलेले आहेत बघा, किंवा दोन टाईपचे लिगॅंड्सचे क्लास आहेत. एक तर आहे वीक फील्ड लिगॅंड, दुसरा आहे स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. वीक फील्ड लिगॅंड कोणाला म्हणायचं, जर स्प्लिटिंग कमी, त्या लिगॅंडमुळे जर का स्प्लिटिंग कमी झाली, ॲब्झॉर्प्शन मॅक्झिममची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती जर कमी आली, याचा अर्थ तो लिगॅंड वीक फील्ड आहे. आणि जर फ्रिक्वेन्सी जास्त ॲब्झॉर्ब केली, स्प्लिटिंग जास्त आहे, तर त्या लिगॅंडला आपण म्हणणार स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. वीक फील्ड लिगॅंड एक्झर्ट्स वीक फील्ड ऑन द सेंट्रल मेटल आयन, strong field ligand exerts strong field on the central metal ion. Weak field ligand has less ability to split, whereas the strong field ligand has greater ability of splitting of the d orbital into the T2G and EG. So this is about the nature of ligand. Now let us see what is spectrochemical series. बघा, आपण बघितलं की कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्सवरती जर का तुम्ही लाईट टाकला तर तो जो लाईट आहे त्याची फ्रिक्वेन्सी जी काय एनर्जी जी आहे तो कॉम्प्लेक्स ॲब्झॉर्ब करतो. ॲब्झॉर्ब का करतो, तर कारण की त्याच्यामध्ये क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग झालेली आहे, आणि त्याच्यामधला जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल जाण्यासाठी तो ती एनर्जी ॲब्झॉर्ब करतो, विच इज इक्वल टू द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. फ्रिक्वेन्सी ऑफ ॲब्झॉर्प्शन मॅक्झिमम, जेवढी एनर्जी तो ॲब्झॉर्ब करत आहे तो इक्वल असते टू द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. तर व्हॉट इज स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज? इट इज अ सिरीज इन विच जे काही लिगॅंड्स आहेत दे आर अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर फील्ड स्ट्रेंथ. कोणता लिगॅंड आहे ज्याच्यामुळे स्प्लिटिंग कमी आहे, त्याच्यानंतर कोणता लिगॅंड ज्याच्यामुळे स्प्लिटिंग वाढली, अजून वाढली, अजून वाढली. तर अशा पद्धतीने इन्क्रीजिंग ऑर्डर जी आहे फील्ड स्ट्रेंथची, लिगॅंडची फील्ड स्ट्रेंथ, कोणत्या लिगॅंडची किती ॲबिलिटी आहे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग घडवून आणण्याची, ऑन द बेसिस ऑफ दॅट ॲबिलिटी अ सिरीज is created, and that series is called as what? Spectrochemical series. So what is spectrochemical series? It is a series or the arrangement of ligands in the increasing order of their field strength. जी काही त्यांची फील्ड स्ट्रेंथ आहे, त्यांची ॲबिलिटी आहे स्प्लिटिंग करण्याची, त्याची इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आपण लिगॅंड्सला जर अरेंज केलं तर त्याला आपण म्हणतो स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. तर आपल्याला कसं कळेल की स्प्लिटिंग जास्त झाली की कमी झाली, तर त्याला इरेडिएट करायचं विथ द लाईट, आणि जे फ्रिक्वेन्सी ऑफ ॲब्झॉर्प्शन मॅक्झिमम आहे ज्याला आपण म्हणतो स्पेक्ट्रल डाटा, त्याच्या आधारावरती आपण स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज तयार करतो. सो ऑन द बेसिस ऑफ स्पेक्ट्रल डाटा, स्पेक्ट्रल डाटाचा वापर करून आपण स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज जी आहे ती बनवतो. सो दिस इज द स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. याच्यामध्ये लिगॅंड्सला अरेंज केलेलं आहे इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर फील्ड स्ट्रेंथ. याचा अर्थ काय,
तर आयोडाईडपेक्षा ब्रोमाइडची स्प्लिटिंग करण्याची पॉवर जास्त आहे, ब्रोमाइडपेक्षा क्लोराईडची, क्लोराईडपेक्षा हायड्रॉक्साईडची. जसं की फॉर एक्झाम्पल आयोडाईडमध्ये सपोज एवढी क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग आहे, तर हायड्रॉक्साईडमध्ये क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग ही जास्त असणार. त्याच्यानंतर ऑक्झॅलेटमध्ये अजून जास्त असणार, सायनाईडमध्ये अजून जास्त, कार्बन मोनॉक्साईडमध्ये सर्वात जास्त क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग असणार. सो दिस सिरीज इज कॉल्ड ॲज दिस सिरीज इज कॉल्ड ॲज द स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. तर ही सिरीज तुम्हाला लक्षात ठेवायची आहे बघा. आणि सिरीज लक्षात ठेवताना खूप अवघड जाते, एवढे सर्व लिगँड्सची ऑर्डर लक्षात ठेवण्यासाठी जड जाते विद्यार्थ्यांना, म्हणून ही ट्रिक आहे बघा. ट्रिक काय तर मी बरं सांगतो. सुकलेनं काल, झाडाचे फळ युरियाने, हादऱ्याने अल्कोहोल, बैलांनी पाण्यामध्ये न सांगता गिळले, इथे अमोनिया अन 2 पिरिडिन नाहीत, मिथ्या फोन सुनील को. आता या ट्रिकचा फायदा काय तर ही ट्रिक खूप लवकर लक्षात राहते आणि याच्यावरून तुम्ही स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज लक्षात ठेवू शकता. कसं तर बघा, मी मीन्स आय, बरं मीन्स बी आर, सांगतो मीन्स यस, सुकलेनं तर बघा स क आणि न, सुकलेनं, काल तर सी एल, झाडाचे तर अझाईड, तर याच्यामध्ये झाड याला जवळपास सारखा शब्द हा आहे. फळ एफ एल, युरिया तर युरिया, तर अशा पद्धतीने तुम्ही याला कोरिलेट करू शकता. सो दिस इज द स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. याच्यामध्ये लिगँड्सला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर फील्ड स्ट्रेंथच्या पद्धतीने आपण यांना अरेंज केलेलं आहे. या सिरीजमध्ये असे लिगँड जे आधी येतात ॲट द बिगिनिंग ऑफ द सिरीज, जेवढे लिगँड्स आहेत ॲट द बिगिनिंग ऑफ द सिरीज, त्यांची स्प्लिटिंग घडवून आणण्याची जी काही ॲबिलिटी आहे ही ॲबिलिटी कमी आहे आणि म्हणून आपण यांना म्हणतो वीक फील्ड लिगँड. आणि असे लिगँड जे की सिरीजच्या एंडला आहेत, सर्वात जास्त एंडला आहेत बघा, तर त्यांची जी काही स्प्लिटिंग घडवून आणण्याची क्षमता आहे खूप जास्त आहे, सर्वात जास्त आहे लिगँड्सपैकी, आणि म्हणून आपण त्यांना म्हणतो स्ट्रॉंग फील्ड लिगँड. सो वीक फील्ड लिगँड्स आर ॲट द बिगिनिंग ऑफ द सिरीज अँड द स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आर ॲट द एंड ऑफ द सिरीज. दीज आर कॉल्ड एज द वीक फील्ड लिगँड, दीज आर कॉल्ड एज द स्ट्रॉंग फील्ड लिगँड. आणि जे मधामध्ये येतं, जे इन बिटवीन येतं, नाही खूप स्ट्रॉंग नाही खूप वीक, त्यांना आपण म्हणतो इंटरमिजिएट फील्ड स्ट्रेंथ लिगँड. दे आर द इंटरमिजिएट फील्ड स्ट्रेंथ लिगँड. जसं की आयोडाईड इज द विकेस्ट लिगँड अँड कार्बन मोनॉक्साईड इज स्ट्रॉंगेस्ट लिगँड. आयोडाईड जो आहे तो सर्वात वीक लिगँड आहे आणि कार्बन मोनॉक्साईड जो काय आहे तो स्ट्रॉंगेस्ट लिगँड आहे स्प्लिटिंग घडवून आणण्यासाठी. स्प्लिटिंग तो सर्वात जास्त घडवून आणतो अमंगस्ट ऑल द लिगँड्स. देन जर तुम्ही सिरीज जर का कम्पेअर केली तर पहिले हॅलोजन्स आहेत बघा, हॅलोजनच्या नंतर ऑक्सिजन डोनर्स आहेत बघा, इथे ऑक्सिजन डोनर, ऑक्सिजन डोनरच्या नंतर नायट्रोजन डोनर्स आहेत, नायट्रोजन डोनरच्या नंतर आहेत कार्बन डोनर्स. याचा अर्थ काय, जर हॅलोजन डोनर असेल तर त्याची फील्ड स्ट्रेंथ कमी आहे, हॅलोजन डोनरपेक्षा ऑक्सिजन डोनरची जी काही फील्ड स्ट्रेंथ आहे ही जास्त आहे, ऑक्सिजन डोनरपेक्षा नायट्रोजनची जी काही फील्ड स्ट्रेंथ आहे ही जास्त आहे, आणि नायट्रोजनपेक्षा कार्बन डोनरची जी फील्ड स्ट्रेंथ आहे ही सर्वात जास्त आहे. तर याच्यामागे काय कारण आहे, त्याच्यामागे कारण आहे बेसिसिटी, इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी. तर हॅलोजन हा खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे त्याची इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी कमी असते आणि म्हणून तो जो लिगँड आहे तो लोन पेअर इझिली शेअर करत नाही. आणि याचा अर्थ काय तर तो वीक फील्ड लिगँड आहे. त्याची फील्ड जो इफेक्ट आहे मेटल आयनच्या डी ऑर्बिटलमधल्या इलेक्ट्रॉनवरती ते रिपल्शन तेवढं जास्त नाही होणार, बिकॉज ही इज नॉट विलिंग टू लूज ऑर शेअर इट्स इलेक्ट्रॉन. याच्यापेक्षा ऑक्सिजन हा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ऑक्सिजनपेक्षाही नायट्रोजनपेक्षाही कार्बन. अजूनही फॅक्टर आहेत बघा, बाकीचेही फॅक्टर काम करतात, बट बेसिसिटी आपण याच्याशी रिलेट करू शकतो. कार्बन डोनर्स आर स्ट्रॉंग. देन द सायनाइड, कार्बन मोनॉक्साईड और द नायट्राइट, दीज आर द स्ट्रॉंग फील्ड लिगँड. आणि याच्या मागे कारण काय आहे तर यांच्या मागे कारण आहे सायनाइड, CO आणि नायट्राइट हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड, सर्वात स्ट्रॉंग फील्ड लिगँड असण्यामागे कारण आहे बॅक बॉन्डिंग. दे आर द पाय ॲक्सेप्टर लिगँड्स. हाऊ लेट अस ट्राय. सायनाइड, नायट्राइट आणि कार्बन मोनॉक्साईड हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड किंवा स्ट्रॉंगेस्ट फील्ड लिगँड असण्यामागे काय कारण आहे तर कारण आहे सिनर्जिक बॉन्डिंग और बॅक बॉन्डिंग. व्हॉट हॅपन्स, हा आहे लिगँड आणि ही आहे याची लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन.
जी की आहे वन ऑफ द पाय मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये, MOTच्या म्हणण्यानुसार पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल किंवा जी पी ऑर्बिटल आहे ते पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल जो आहे मॉलिक्युलचा त्याच्यामध्ये ही लोन पेअर आहे आणि ही लोन पेअर तो देत आहे मेटल आयनच्या डी ऑर्बिटलमध्ये. तर जसा मेटल आयनच्या डी ऑर्बिटलमध्ये ही लोन पेअर दिली तर जे मेटल आयनचे डी ऑर्बिटल्स आहेत हे होतील कम्प्लिटली फिल्ड. आणि जसे ते कम्प्लिटली फिल्ड झाले बघा, पहिले होता मेटल कॅटायन ज्याची डी ऑर्बिटल एम्प्टी होते, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स नव्हते जास्त. लिगँड्सने लोन पेअर दिल्या, 4 लिगँड्स येतात किंवा 6 लिगँड्स येतात जे 4 किंवा 6 लोन पेअर शेअर करतात. त्याच्यामुळे काय होते तर मेटल आयनमध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी खूप वाढते, खूप जास्त वाढते. इन्क्रीज्ड इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन द मेटल आयन. मेटल आयनमध्ये जी काही इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे खूप जास्त वाढते आणि खूप जास्त वाढल्यामुळे त्याला नंतर इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ती सहन नाही होत, ती खूप जास्त वाढल्यामुळे तो अनस्टेबल होतो. हे असं आहे की जेवण खूप चांगलं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही खूप जेवण केलं खूप जास्त लिमिटच्या बाहेर आणि नंतर ते तुम्हाला सहन नाही होऊन राहिलं, पचून नाही राहिलं, त्यातला हा प्रकार आहे. हा मेटल आयन आहे ज्याच्याकडे पहिले इलेक्ट्रॉन्स नव्हते, लिगँड्सने त्याच्यासोबत लोन पेअर शेअर केल्या, पण ते इतक्या जास्त शेअर केल्या की आता ती जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती एवढी जास्त वाढली की तो आता मेटल आयनला अनस्टेबल करताय. आता मेटल आयन अनस्टेबल होते तर मेटल आयन लिगँड्सला जो आहे तो म्हणतो की तुमच्या जे लोन पेअर आहे तो वापस घ्या. पण लिगँड हा लोन पेअर वापस घेऊ शकत नाही कारण की त्यासाठी त्याला बॉन्ड तोडावा लागेल आणि लिगँड हा बॉन्ड तोडत नाही. तर मग त्याच्यावरती लिगँडकडे जर का पाय ॲक्सेप्टर ऑर्बिटल असतील किंवा एम्प्टी पाय स्टार ऑर्बिटल असतील तर त्याच्यामध्ये तो ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी वापस घेऊ शकतो आणि याला आपण म्हणतो सिनर्जिक बॉन्डिंग ऑर बॅक बॉन्डिंग. हा जो इलेक्ट्रॉन डेन्सिटी दिलेली आहे हा लिगँड वापस घेत नाही पण तो मेटल आयनला मदत करतो बाय प्रोव्हाइडिंग द व्हॅकंट अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि याच्यामध्ये जो काही आहे ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे जो मेटल आयन तो बॅक डोनेट करतो आणि याला म्हणतात बॅक बॉन्डिंग किंवा सिनर्जिक बॉन्डिंग. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, सिनर्जिक बॉन्डिंग और बॅक बॉन्डिंग. तर याच्यामुळे काय होते मेटल आयनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होते आणि बनलेला बॉन्ड जो आहे तो तोडायचंही काम पडत नाही. सो दिस इज कॉल्ड ॲज द बॅक पाय बॉन्ड. आणि याच्यामुळे जो कॉम्प्लेक्स आहे हा हायली स्टेबल होतो, खूप जास्त त्याला स्टॅबिलिटी मिळते आणि स्प्लिटिंगही खूप जास्त वाढते. आणि अशा लिगँड्सला जे की बॅक बॉन्डिंग करू शकतात, सिनर्जिक बॉन्डिंग देऊ शकतात, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल व्हॅकंट असते ज्याच्या थ्रू ते त्यांनी दिलेली इलेक्ट्रॉन डेन्सिटी वापस घेऊ शकतात, दॅट आर कॉल्ड ॲज द पाय ॲक्सेप्टर लिगँड. सो व्हॉट इज क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी? In case of octahedral complex, the 5d orbitals are splitted into the 2 sets of orbital T2g and Eg. आणि हा जो काही एनर्जी गॅप आहे बिटवीन द T2g अँड Eg याला आपण म्हणतो क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी डेल ओ और 10dq. सो दिस डेल ओ और 10dq इज नथिंग बट क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. तर बघा T2g आणि Eg यांच्यामध्ये स्प्लिटिंग झाल्यामुळे कॉम्प्लेक्सला स्टॅबिलिटी प्राप्त होते अँड दॅट इज नथिंग बट क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. So the crystal field stabilization energy is the additional energy which is because of stabilization of the complex, which is because of the stabilization of complex due to the crystal field splitting. जी काही क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग झालेली आहे त्याच्यामुळे जे काही कॉम्प्लेक्सला स्टॅबिलायझेशन मिळालेलं आहे तर त्याच्यासाठी जी काही ॲडिशनल एनर्जी लागते दॅट एनर्जी इज व्हॉट क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. त्या एनर्जीला आपण म्हणतो क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. जसं की दिस इज द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन द ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स अँड दिस इज द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. एक्झॅक्टली अपोजिट असते बघा. काय होते इन द ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स? इन द ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स द अप्रोच इज एक्झॅक्टली अलॉंग द ॲक्सिस आणि म्हणून अलॉंग द ॲक्सिसच्या ऑर्बिटल्सची एनर्जी वाढते बाय द प्लस 0.6 डेलो आणि T2g ची एनर्जी कमी होते बाय द मायनस 0.4 डेलो. T2g आर लोवर्ड इन एनर्जी whereas Eg are raised in energy. Eg are raised in energy by plus 0.6 डेलो. T2g are lowered in energy by minus 0.4 डेलो. आता टेट्राहेड्रलमध्ये याचे एक्झॅक्टली अपोजिट होते. द अप्रोच ऑफ लिगँड इज मोर नियरर टू द बिटवीन द ॲक्सिस ऑर्बिटल, नॉट एक्झॅक्टली फेसिंग बट नियरर टू द बिटवीन द ॲक्सिस ऑर्बिटल आणि म्हणून T2 ची एनर्जी वाढते
आणि ईची एनर्जी कमी होते. T2ची एनर्जी वाढते बाय द प्लस 0.4 डेल टी आणि ईची एनर्जी कमी होते बाय द मायनस 0.6 डेल टी विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज द 4 dq विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मायनस 6 dq. 10 ने मल्टिप्लाय करा आणि dq लिहा 6 dq विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मायनस 4 dq. क्रिस्टल फिल्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी इज व्हॉट. तर स्प्लिटिंग होण्यासाठी जी काही ॲडिशनल एनर्जी लागते ज्याच्यामुळे कॉम्प्लेक्स स्टेबल होत आहे त्याला आपण क्रिस्टल फिल्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी म्हणतो. किंवा या दोघांचा जो काही एनर्जी गॅप आहे तेही जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर इट इज नथिंग बट क्रिस्टल फिल्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. क्रिस्टल फिल्ड स्प्लिटिंग इन ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस विच कॅन बी ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय डेलो. तर T2G आणि EG या दोघांची जी काही एनर्जी आहे यांची जर आपण सम केली तर दॅट इज नथिंग बट इक्वल टू द क्रिस्टल फिल्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. सो लेट अस ॲड. सो द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन T2G आणि जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स T2G आहेत त्यांची एनर्जी लोअर होणार बाय द मायनस 0.4 डेलो. याला आपण मल्टिप्लाय करूया बाय द मायनस 0.4 डेलो प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन EG आणि जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन EG आहेत त्यांची एनर्जी वाढणार बाय द प्लस 0.6 डेलो आणि याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे पेअरिंग एनर्जी. पेअरिंग एनर्जीचा जो कन्सेप्ट आहे तो आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करणार CFSCचे ॲक्च्युअल सर्व सिस्टीममध्ये तेव्हा आपण बघणार की व्हॉट इज पेअरिंग एनर्जी आणि तो कन्सेप्ट केव्हा लावायचा. सध्या तर आपण विदाऊट पेअरिंग एनर्जीज कन्सिडर करणार आहे. क्रिस्टल फिल्ड स्प्लिटिंग एनर्जी इज इक्वल टू व्हॉट. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन T2G ते लोअर होतात बाय द मायनस 0.4 डेलो प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन EG त्यांची एनर्जी वाढते बाय द प्लस 0.6 डेलो. याला तुम्ही DQच्या फॉर्ममध्ये पण लिहू शकता. 10 ने जर का मल्टिप्लाय केलं तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन T2G मल्टिप्लाइड बाय मायनस 4 DQ प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन EG मल्टिप्लाइड बाय प्लस 6 DQ प्लस पेअरिंग एनर्जी. सो दिस इज द क्रिस्टल फिल्ड स्प्लिटिंग इन ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स. आता याच्याच अपोजिट टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये खूपच इझी आहे. त्या दोघांची तुम्हाला पुन्हा सम करायची आहे. क्रिस्टल फिल्ड स्प्लिटिंग एनर्जी इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स ऑल्सो रिप्रेझेंटेड ॲज डेल टी. तर या दोघांची आपल्याला सम करायची आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत इन द EG सॉरी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत इन द E आणि यांची एनर्जी कमी झालेली आहे बाय द मायनस 0.6 डेल टी मायनस 0.6 डेल टी प्लस किती इलेक्ट्रॉन्स आहेत T2मध्ये. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन T2 आणि त्यांची एनर्जी वाढलेली आहे बाय द प्लस 0.4 डेल टी प्लस पेअरिंग एनर्जी. सो दिस वुड बी द क्रिस्टल फिल्ड स्प्लिटिंग इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. जर तुम्ही 10 ने मल्टिप्लाय केलं तर येणार इन टर्म्स ऑफ DQ इट इज व्हेरी इझी. डेल टी इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन E मल्टिप्लाइड बाय मायनस 6 DQ प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन T2 मल्टिप्लाइड बाय प्लस 4 DQ प्लस मीन पेअरिंग एनर्जी. सो दिस इज द फॉर्म्युला. याला पाठ करण्याची गरज नाही आहे बघा. जर तुम्हाला स्प्लिटिंग माहिती असेल तर तुम्ही CFSCचा फॉर्म्युला इझिली लक्षात ठेवू शकता. कसा लक्षात ठेवायचा तर या दोन्ही ऑर्बिटलच्या इलेक्ट्रॉन्सची जी काही एनर्जी आहे त्यांची बेरीज करायची तुम्हाला. कसा फॉर्म्युला येईल. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन T2G कितीने लोअर होतील ते बाय मायनस 0.4 डेलो प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन EG कितीने रेज झाले ते बाय प्लस 0.6 डेलो प्लस मीन पेअरिंग एनर्जी. इथे काय झालेलं आहे तर E मधले इलेक्ट्रॉन लोअर झालेले आहेत बाय द minus 0.6 del t. So number of electrons in E multiplied by minus 0.6 del t. Number of electrons in T2 multiplied by plus 0.4 del t plus mean pairing energy. आपण या D3 ऑक्टॅहेड्रल सिस्टीममध्ये आणि D2 टेट्राहेड्रल सिस्टीममध्ये क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी कॅल्क्युलेट करणार आहे. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन ऑक्टॅहेड्रल अँड टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. इट इज व्हेरी इझी. नाव जस्ट पुट द व्हॅल्यूज. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन T2G. T2G मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 3. सो देर आर 3 इलेक्ट्रॉन्स इन द T2G मल्टिप्लाइड बाय ते कितीने लोअर झालेले आहेत बॅरी सेंटरपासून बाय द मायनस 0.4 डेलो. तर मल्टिप्लाय करा बाय द मायनस 0.4 डेलो प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन EG. किती इलेक्ट्रॉन्स आहेत EG मध्ये 0.
multiplied by plus 0.6 del O multiplied by plus 0.6 del O plus mean pairing energy or pairing energy. Now calculate करा. 3 multiplied by 0.4 that is equal to the 1.2, so minus 1.2 del O plus 0 multiplied by something is 0 plus mean pairing energy. तर ही जी आलेली आहे व्हॅल्यू, ही व्हॅल्यू आहे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग ऑफ D3 सिस्टीम इन ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस. आता असंच आपण ट्राय करूया D2 इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. अगेन व्हेरी इझी. del T इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन E ऑर्बिटल. ई मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? ई मध्ये आहेत 2 इलेक्ट्रॉन्स. तर पुट करा व्हॅल्यू 2 मल्टिप्लाइड बाय मायनस 0.6 del T. 2 मल्टिप्लाइड बाय मायनस 0.6 del T प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन T2. T2 मध्ये किती इलेक्ट्रॉन्स रेज झालेले आहेत 0.4 ने? तर एकही नाही. T2 मध्ये एकही इलेक्ट्रॉन नाही आहे. तर 0 मल्टिप्लाइड बाय प्लस 0.4 del T प्लस मीन पेअरिंग एनर्जी. याची व्हॅल्यू 0 मल्टिप्लाइड बाय समथिंग इज 0. 2 मल्टिप्लाइड बाय 0.6 दॅट इज 1.2 मायनस 1.2 del T प्लस 0 आणि प्लस मीन पेअरिंग एनर्जी. This is the value of crystal field splitting for D2 system in tetrahedral complexes. It is very easy to calculate.